नमस्कार मित्रांनो, श्रीलक्ष्मी क्रॉप केअर कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत आहे। आज हा सदर प्लॉट बघतायत हा बारामती काटेवाडी कनेरीमध्ये बारामती कनेरी। तर हा आपल्याकडे ग्राफ्टिंगपासून होता, तुम्ही वाट बघू शकता। इवन आहे सर्व, काही झाडं आहेत ते बारीक आहे। तर आता आपण बहुतेक जणांची रिकटची लगबग चालू झाली, तर आपण त्या संदर्भात बघू। तर आपण यांना काय सांगितलेलं आहे, इथरेलपूर्वी इथं शेणखत भरून घेतलेलं आहे चर मारून, आणि त्यानंतर त्याच्यावरती ही अशी माती जाणार आहे। माती पूर्ण टाकून देणार आहे आपण। माती लोटायला लावली त्यांना व्यवस्थित, कारण की त्याच्यावरती जर सूर्यप्रकाश पडला तर त्यातला सेंद्रिय गर्भ जळून जातो। तर आता आपण रिकटपूर्व काय नियोजन केलं पाहिजे त्या संदर्भात बघू। शेणखताचं झालं, त्यानंतर रिकट करत असताना एक साधारण 12 ते 15 दिवस आधी आपल्याला इथेफॉनचं ॲप्लिकेशन करायचं आहे। तर आता या प्लॉटची कॅनोपी खूप हेल्दी आहे, तर इथं आपण त्यांना रिकमेंडेड डोस दिलेला आहे, तो ह्या प्लॉटच्या कंडिशननुसार आहे। पण काही ठिकाणी जर अशी झाडांची वाढ असेल या पद्धतीने तर इथं किमान 12 दिवस आधी इथरेलचं ॲप्लिकेशन करा। असे प्लॉट असतील हे अशा पद्धतीने वाढलेले, तर इथं 15 दिवस आधी इथेफॉनचं ॲप्लिकेशन करा। इथेफॉनचं ॲप्लिकेशन केल्यानंतर करण्याआधी एक 4 ते 5 दिवस आधी पाणी देऊन घ्या प्लॉटला, चांगलं पाणी देऊन घ्या, मगच इथेफॉनचं ॲप्लिकेशन करा। आणि इथेफॉनचं ॲप्लिकेशन करत असताना संध्याकाळच्या वेळेस करा, साधारण एक 5 वाजेच्या पुढे। हे इथपर्यंत असं नियोजन राहून द्या। कटिंग करत असताना आता याचे परिपक्व डोळे भरपूर आहे, म्हणजे हे पूर्ण टॉपपर्यंत ओंजलेले आहे। तर आपण त्यांना एक साधारण 1 2 3 4 5 6 ते 7 डोळ्यांवरती बेस कटिंग घ्यायला लावली आहे, एक ॲव्हरेज काढून। तर या हिशोबाने असं नियोजन, जे असे हेल्दी वाढलेले प्लॉट आहे आणि जिथं असे खालचे 2 ते 3 डोळे परिपक्व झालेले, तर जिथपर्यंत परिपक्व झालेले तिथपर्यंत छाटा। आणि साधारण पेस्टिंगचा विषय, पेस्टिंग लावत असताना अशा पद्धतीने 3च डोळ्यांना पेस्टिंग लावा अशा प्लॉट इथं, आणि अशा झाडांना संपूर्ण डोळ्यांना पेस्ट लावा। या अशा पद्धतीने नियोजन असू द्या। आणि ज्यावेळेस आपण छाटणार आहे, छाटणीच्या आधी चांगलं एक आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार एक पाणी देऊन घ्या चांगलं व्यवस्थित, मगच कटिंग करा। इथरेल मारल्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं नाही प्लॉटला, त्याची व्यवस्थित पानगळ झाली पाहिजे ह्या हिशोबाने। आणि त्यातून पुढचं नियोजन आपण देऊच तुम्हाला। आणि ज्या कोणी शेतकरी बांधवांना पुढील हंगामास रिकटचे प्लॉट नोंद करायचे असतील तर संपर्क साधावा। थँक्यू।